आपण पाहतोय की जून महिना अर्धा उलटला, आज 16 तारीख आहे, तरी सुद्धा मावळ भागामध्ये पाऊस नाहीये आणि परिणामी पवना धरणामधील पाणीसाठा 20.40% खाली आलाय। मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठ्यामध्ये 6% घट झाली आहे आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरावर पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। पाऊस लांबल्यामुळे भात शेतीची कामं सुद्धा खोळंबली आहेत आणि त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहतोय। एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्यानं प्रशासनासह नागरिकांची चिंता आता आणखी वाढलेली आहे। आणि मेळघाटामधील मोरगड गावामध्ये गेल्या 8 दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना अक्षरशः 2 किलोमीटर पर्यंत पायपीट करून नदीपात्रामध्ये छोटे खड्डे खोदून पाणी काढावं लागतंय। दूषित पाण्यामुळे महिला, वृद्ध आणि बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। बंद पडलेली नळ योजना आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी आता टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये मान्सून लांबलेला आहे आणि त्यामुळे खरीप पेरण्या पूर्णपणे ठप्प झालेल्या असून आतापर्यंत 0% पेरणीची नोंद आहे। मागच्या वर्षी याच काळामध्ये 14% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, मात्र यंदा पावसानं पाठ फिरवलेली आहे। शेतकरी मात्र सावध आहेत। एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना घाईघाईनं पेरण्या न करण्याचं आवाहन केलंय। जिल्हाभर खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असली तरी शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे।